नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी सानपाडा आणि आयोजक महानगर प्रमुख सोमनाथ वासकर आणि माजी शहर संघटक कोमल सोमनाथ वासकर यांच्या वतीने सेक्टर 8 येथील हुतात्मा बाबू गेनू सईद मैदानावर रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला। लहान मुलांनी संयुक्तपणे गाणी सादर केली। मेळाव्यात लकी ड्रॉ विजेत्या महिलांना 30 पैठणी व 2 सोन्याच्या नथ देण्यात आल्या। सर्व महिलांचा वाण देऊन त्यांना सन्मान देखील करण्यात आला। या प्रसंगी मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, नवी मुंबई बेलापूरचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोलीचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे, विधानसभा प्रमुख MK मडवी, संपर्क प्रमुख रंजना नेवाळकर, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, सोमनाथ वासकर, कोमल वासकर, सुनील गव्हाणे, विभाग प्रमुख बाबाजी इंदोरे, तानाजी चौहान, साधना इंदोरे आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती। मुस्कान मकानदारची रिपोर्ट, आजची उद्योगनगरी। नक्कीच आज हळदी कुंकू ठेवलं आहे आणि आम्ही हा इलेक्शन आला म्हणून हळदी कुंकू ठेवत नाही। आपला दरवर्षी हळदी कुंकू असतात आणि महिला हक्काने विचारतात आपला हळदी कुंकू कधी आहे। आणि हा हळदी कुंकू असला की महिलांचा इतका प्रतिसाद असतो आणि त्यामध्ये आज रश्मी वहिनी येणं म्हणजे आम्ही सर्व नवी मुंबईतील महिला आघाडी डबल चार्ज झालो असं सांगता येईल। आणि खरोखरच आजपासून आम्ही जी शक्ती घेऊन कामाला लागू ना ते तुम्ही बघालच। हे म्हणजे आम्ही फक्त म्हणजे असं इलेक्शन आहे किंवा काय तेवढ्यापुरतं आम्ही काम केलेलं नाही। आम्ही टच टू टच प्रत्येक माणसाशी जोडले गेलेलो आहोत आणि हक्काने ताई माई सगळेजण आम्हाला विचारपूस करतात, नसलो तरीही विचारतात। ही एक म्हणजे पैसा येतो जातो, पद येतं जातं, परंतु माणूस की शेवटपर्यंत लक्षात राहते आणि हे जोपासण्याचं काम आम्ही दोघी जण करत असतो। महिला म्हणजे असं आमचं रिलेशन असं आहे की ते हक्काने सांगतात आम्हाला हे करायचं आम्हाला ते करायचं आणि मग आम्ही रस्त्यात दिसलो तरी आपला हळदी कुंकू कधी आहेत असं विचारत असतात। तर खरोखरच महिला स्वतःहून समोरून प्रतिसाद देतात की हे करायचं आपण करूया आणि खूप मोठ्या संख्येने येऊन आम्हाला एक आशीर्वाद देतात। समस्त सानपाडा मायबाऊलीचे आशीर्वाद आहेत। दरवर्षी आम्ही या उत्सवाचे आयोजन करत असतो। खऱ्या अर्थाने हा हळदी कुंकू म्हणजे महिलांचा उत्सवाचा कार्यक्रम आणि आम्ही जी शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे कधी यामध्ये राजकारण करायचं, निवडणुका हो अगर न हो, परंतु महिलांना आनंद द्यायचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच आमच्या माध्यमातून होत असतं। या माध्यमातून सर्व आम्ही सानपाडावासीय गावठाण आणि रहिवासी वसाहतीमधील रहिवासी सर्व एकत्र येत असतो आणि खऱ्या अर्थाने आपली एकमेकाची ओळख पडत असते। हा त्यामागचा उद्देश आहे आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या मातोश्रीची पावलं सानपाड्यामध्ये आल्यानंतर जो आनंद या एवढ्या वर्षाची तपस्या जी फळाला आली, खऱ्या अर्थाने आम्ही आज खूप आनंदी आहोत। आज बोलायला शब्द नाहीत, परंतु नक्कीच आम्ही मातोश्रीचे आभार मानतो आणि रश्मी वहिनी आल्यानंतर जो उत्साह आमच्यामध्ये संचारलेला आहे त्यामध्ये नक्कीच काहीतरी निवडणुकीत बदलाचे वारे होत। खरं तर असं वास्कर कुटुंब आणि सानपाडा असं नातं नाही, रहिवाशांचं प्रेम आहे। आम्ही त्यांच्यामध्ये मिसळतो, त्यांच्यामध्ये राहतो, म्हणून ते ही सर्वजण आमच्यावर प्रेम करतात। खऱ्या अर्थाने निवडणुका येतात आणि मग सांगितलं निवडणुका जातात,
परंतु रहिवाशांचं प्रेम मिळवणं जेवढं कठीण आहे, परंतु त्या माध्यमातून ते जे आमच्यावर प्रेम करतात त्यामुळे खरंच मी त्यांचा ऋणी आहे. आमची खूप वर्षापासून इच्छा होती, सालाबाद दरवर्षी आम्ही हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करत असतो. आमच्या माऊलींना तो आनंदाचा क्षण देत असतो, परंतु मातोश्रीची पावलं ही सानपाडामध्ये यावी हा आमचा बऱ्याच वर्षापासून प्रयत्न होता. खरं तर गेल्याच वर्षी आदित्य साहेब या ठिकाणी शाखेच्या उद्घाटनाला आले. आम्ही मागील 15 दिवसापूर्वी उद्धव साहेबांना भेटलो आणि आमच्या दिनदर्शिकेचं लोकार्पण केलं. आणि आज योगायोगाने मातोश्रींच्या आमच्या रश्मी वहिनी या ठिकाणी आल्या, म्हणजे एक तो सुवर्ण योग जुलून आला आणि मातोश्रीचे आशीर्वाद आल्यामुळे आज जो उत्साह सानपाडामध्ये निर्माण झालेला आहे, त्या माध्यमातून शिवसेना हा सानपाडाचा गड आहे, म्हणजे नवी मुंबईतील सानपाडा हा शिवसेनेचा गड आहे हे म्हणजे म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. रश्मी वहिनी ज्यावेळी आल्या त्यावेळी त्यांनी जो महिलांचा उत्साह बघितला आणि जेवढी गर्दी बघितली, खरं तर येता येताना त्यांनी आमची कौतुकाची थाप पाठीवर मारली. खूप चांगलं नियोजन आहे आणि चांगलं आयोजन आहे. मी पहिल्यांदाच आले, पण मला उत्साह वाटला. तुम्ही नेहमी बोला, मी येत राहीन, हा आशीर्वाद त्यांच्या माध्यमातून मिळाला. असं काही नाही, आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेना या 4 अक्षरासाठी जगतो. शिवसैनिक हेच पद जिल्हाप्रमुख पदापेक्षा मोठं आहे. ते जरी आमच्यापर्यंत शेवटपर्यंत राहिलं तरी आम्ही समाधानी आहोत. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.